नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण मोगल सर्वांचे या ठिकाणी पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो। आज आपल्याला द्राक्ष शेतीमध्ये, डाळिंब शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचे हंगाम या ठिकाणी आतापर्यंत शेतकऱ्यांचा जातोय। आता यामध्ये हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी या ठिकाणी बनवायचा प्रयत्न करतोय की जनरली आता तुम्ही इथून पुढे जो सीझन तुमचा जातोय या सीझनमध्ये काम करत असताना नोझलचे वेगवेगळे टाइप्स त्या ठिकाणी अवेलेबल असतात। त्यापैकी कुठले नोझल्स कुठल्या ॲप्लिकेशनसाठी चांगल्या पद्धतीने फायदेशीर तुम्हाला ठरू शकतात हे दाखवण्याचा ह्या व्हिडिओचा माझा पर्पज आहे। व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह आहे, थोडा लेंदी होऊ शकतो। ज्यांना तो महत्त्वाचा वाटत असेल त्यांनी तो शेवटपर्यंत बघा असं या ठिकाणी मी सांगेल। सर्वप्रथम नोझलमध्ये इटालियन, अमेरिकन आणि जर्मन असे वेगवेगळे टाइप्स त्या ठिकाणी आपण बघतात। फॉरगेट अबाउट द कंट्री ऑफ ओरिजिन। आता आपल्याला बघायचं आहे की माझ्या कामाचा नोझल कुठला। तर सर्वप्रथम तुम्ही हा बघू शकतात, हा एक इटालियन कंपनीचा नोझल आहे, ब्रागाले M65 असं याला म्हणतात। बरेच शेतकरी मित्र दुकानात गेल्यानंतर त्या नोझलला मागायचं कसं, त्याच्याबद्दल त्याचे आपली रिक्वायरमेंट सांगायची कशी हे या ठिकाणी सांगायला त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन गरजेची असू शकते। तर हा ब्रागाले M65 नोझल आहे। याला दोन एंड असतात, या बाजूला मायनस बाजू दे बघू शकतात आणि या बाजूला प्लस बाजू। आता बरेच जणांना माहिती नसतं हा काय आहे, तर याला म्हणतात, याला आपण एक प्रकारचा नोझलमधून ज्यावेळेस पंपाने प्रेशर बंद केल्या याला लगेच नोझलमधून जे पाणी पडत राहायचं, पूर्वीचे जे नोझल असायचे त्याच्यात परत परत पाणी पडत असायचं, ते पाणी पडू नये यासाठी याला अँटी लीक म्हणून या ठिकाणी याला बघितलं जातं। याच्यामध्ये एक रबर डायफ्रॅम असतो आणि एक स्प्रिंग टेन्शनने त्याच्यावर एक प्रेशर टाकलेला असतो की ज्यावेळेस एका पर्टिक्युलर प्रेशरलाच हा नोझल ऑपरेट होणार आहे आणि ज्यावेळेस तो प्रेशर बंद होईल किंवा पंपाकडनं येणारं पाणी याच्यातलं बंद होईल, हा बंद झाला पाहिजे यासाठी हा अँटी लीक दिला असतो। याचं एवढंच काम आहे। कोण सांगतं याच्यातून हवा निघते वगैरे वगैरे असं काही नसतं। याचा पर्पज फक्त नोझलमधून पंपाने प्रेशर बंद केल्या नोझलमधून निघणारं पाणी बंद व्हावं एवढाच याचा पर्पज असतो। त्याच्यानंतर याची प्लस बाजू आणि मायनस बाजू हे का दिलं जातं, जेणेकरून तुम्हाला आयडेंटिफाय होण्यासाठी की सगळ्या नोझलमध्ये एकच टाईपच्या नोझलच्या टीप त्या ठिकाणी आपण वापरतोय, जेणेकरून सगळ्या नोझलचा डिस्चार्ज एका वेळी एकसारखा येईल असा त्याच्या मागचा पर्पज। आता जनरली हे नोझल तिकडनं येताना याला अल्बुज नावाच्या कंपनीचे टीप लावलेले असतात। त्याच्यामध्ये 1.0 आणि 0.8 अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन असतं। जर आपण डाळिंब उत्पादक असाल आणि आपल्याला कमी प्लांटेशन डायमेन्शन जर तुमचे जास्त असतात 12 फूट 14 फूट आणि एकरी अपेक्षित पाणी जर तुमचं उडत नसेल, तर या ठिकाणी माझं रिकमेंडेशन असं असेल की प्लस बाजूला तुम्ही 1.2च्या टीप टाकाव्यात आणि मायनस बाजूला 1.0च्या टीप वापरून तुम्ही हवं तेवढं पाणी त्या ठिकाणी ॲडजस्ट करू शकाल। हे 5 बारपासून तर 20 बारपर्यंत अतिशय छान पद्धतीने काम करतं। याचा ड्रॉपलेट साईज थोडी मोठी असते, जी तुम्हाला ज्या ॲप्लिकेशनसाठी पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात। याच कंपनीचं दुसरं नोझल येतं, याला ब्रागालिया M62 नोझल असं म्हणतात। याच्यात एक M82 पण येतं, त्याला स्टील कॅप असते। तर हे 62 मध्ये आणि M65 मध्ये फरक एवढा आहे की याला तुम्हाला ॲडजस्टमेंट मिळते, म्हणजे जर तुम्हाला कोन अँगलची गोळा करायचा असेल तर याला असं ॲडजस्ट करून तुम्ही त्या पद्धतीने त्याचा कोन अँगल चेंज करू शकता। पण एक गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला सांगायला आवडेल, हे करत असताना बाय डिफॉल्ट तुमचं नुसतं फक्त कोन अँगल बदलत नाही आहे, तर तुमचा डिस्चार्ज पण बदलतोय। आणि जर तुमच्या मशीनला 10-12 नोझल तुम्ही वापरत असाल आणि प्रत्येकाचा कोन अँगल जर तुम्ही वेगवेगळा ठेवला तर ॲटोमॅटिकलीच अपसुकच तुमचं प्रत्येक नोझलमधून पाणी एकसारखं जाणार नाही, जी की एक चांगली गोष्ट नाही आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। जशी तुमची गरज असेल त्या पद्धतीने तुम्ही हा नोझल, शक्यतो याला मेंटेनन्स पण असतो, याला आतमध्ये एक ठिकाणी छिद्र पडतं, छिद्र पडल्यानंतर तो चालू बंद असं होताना वाटतो आणि ड्रॉपलेट साईज कोन अँगल सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी डिस्टर्ब होतात। तर ज्यांना खरंच याची गरज असेल त्यांनी हा नोझल त्या ठिकाणी वापरला पाहिजे, अदरवाईज तो टाळायला पाहिजे। आता त्याच्यानंतर तिसरा नोझल येतो, हा अमेरिकन कंपनी आहे टीजेट नावाची, अतिशय सुंदर कॅलिब्रेटेड नोझल या ठिकाणी याला मी मानेल। याच्यामध्ये थोडं टेक्निकल आहे, याला डिस्क आणि कोर असतात। ही जी डोळ्याने दिसते ही डिस्क असते आणि तिच्या आतमध्ये एक कोर असते आणि डिस्क आणि कोरच्या कॉम्बिनेशनच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी कव्हरेज त्याचं घेत असतात। तर ही अमेरिकन टीजेट नोझल आहे। याचा ड्रॉपलेट तुमचा अतिशय बारीक तयार होतो। याच्यामध्ये फिक्स कोन असतो। फिक्स कोन म्हणजे जो कोन अँगल येतो मायनस बाजूला 62 डिग्री 2.25च्या कॉम्बिनेशनला आणि प्लस बाजूला 58 डिग्री 2.45च्या कॉम्बिनेशनला, अशा पद्धतीचं हे नोझल आहे। या नोझलमध्ये आतमध्ये एक सुंदर जाळी असते, फिल्टर ज्याला आपण म्हणतो, त्या फिल्टरच्या मदतीने तुमचं नोझल त्या ठिकाणी चोक होत नाही, हा याचा फायदा या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही। हे नोझल अतिशय चांगल्या पद्धतीने कॅलिब्रेटेड डिस्चार्ज सगळ्या नोझलमधून एका वेळी भेटू शकतो, जर डिस्क आणि कोरचं कॉम्बिनेशन जर सगळ्या नोझलचं एकसारखं असेल तर। असे नोझल जर तुम्ही या ठिकाणी वापरले तर तुम्हाला ऑलमोस्ट तुम्ही असं म्हणू शकतात की कुठल्या झाडाला पाणी संपवायचं तिथपर्यंत ॲक्युरेसी तुम्हाला त्याच्यामध्ये मेंटेन होऊ शकते।
त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर डिस्चार्ज बदलून घ्यायचा असेल तुमच्या गरजेनुसार, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क आणि कोर कॉम्बिनेशन त्या ठिकाणी बदलावं लागू शकतं. तर याला अशा पद्धतीने डिस्क म्हणतात. ही डिस्क असते, ही तुम्हाला डोळ्याने दिसते आणि हिच्यामध्ये आतमध्ये हा कोर असतो. कोर याच्यामध्ये हॉलो कोन आणि फुल कोन अशा प्रकारे थोडं टेक्निकल आणि डिटेल नोझल आहे. हे तुम्हाला अजून डिटेल जाणून घ्यायचं असेल तर मी अमेरिकन टीजेट एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, ज्यामध्ये त्याचं पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह टाकण्याचा मी प्रयत्न करेल. ही अशा पद्धतीची असेंब्ली असते. ही अतिशय हार्ड सिरेमिक आहे. जर असेंब्ली करताना चुकून जर पडलं तर ती फुटण्याची देखील त्या ठिकाणी भीती असते. याच्यामध्ये असं स्लॉटेड स्टेनर असतं. याच्यात रेड कलर, ब्ल्यू कलर असे वेगवेगळे कलर असतात. त्यांचाही पर्पज वेगळा आहे, त्याचा मेश वेगळा असतो. तर अशा पद्धतीचं एक सुंदर नोझल अमेरिकन टीजेट या ठिकाणी मला सांगायला तुम्हाला आवडेल. त्याच्यानंतर आता जो आत्ताचा करंट सिनारिओ आहे, ज्यामध्ये आपण बुडं धुणे, स्टेम वॉश करणे अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन आता तुमच्या डोळ्यापुढे आहे. तर यामध्ये हे ब्रास आणि हे नोझल वापरण्याऐवजी तुम्ही हे अशा पद्धतीचे, ज्याला बूम टाईपसाठी स्पेशली डिझाईन नोझल, आता जर तुम्ही आतून जर बघू शकाल तर याला आतमध्ये इथे अशा पद्धतीचे स्लॉटेड असतात आणि याचा जो कोन आहे हा व्हेंचुरीसारखा कोन अँगल आहे. ज्यावेळेस इथून पाणी निघतं तर या पाण्याबरोबर इथून एक प्रकारचं एक इफेक्ट तयार होतो आणि त्याच्याबरोबर इकडनं हवा पण ओढली जाते आणि त्यामुळेच आपसुकच या कुठल्याही नोझलपैकी याची जर थ्रो आहे तो लॉंग मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा हा पार्ट बदलून तुम्ही त्याचा टिप बदलू शकतात. आता याच्यामध्ये हा 1.0चा टिप लावला आहे. हवा असेल तर 1.2, अजून हवा असेल तर 1.5 पर्यंतचा टिप तुम्ही याच्यामध्ये वापरू शकतात. हे इंडियन कंपन्यांचे पण छान छान नोझल त्या ठिकाणी बनलेले आहेत. खूप एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे. 400-450 रुपयेपर्यंतचं नोझल या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या ब्रँडचं मिळतं. त्याचं कोन अँगल ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने इथून ॲडजस्टमेंट दिली. ही चावी जशी तुम्ही ढिल्ली कराल तसा त्याचा कोन अँगल चिचकोळ होईल, पाणी वाढेल. कोन अँगल चिचकोळ होईल, पाणी वाढेल आणि सेम टाईम तो लांब पण जाईल. तर अशा पद्धतीचं नोझल जर तुम्ही वापरलं तर बूम स्प्रेला किंवा स्टेम वॉश करण्यासाठी जे नवीन, आता आम्ही पूर्वी त्या स्टेम वॉशरला असे नोझल द्यायचो, परंतु माझा आता जो अभ्यास झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टींमधून लक्षात आलं की हे नोझल त्यासाठी द बेस्ट नोझल आहे, असं या ठिकाणी माझं आत्तापर्यंतचं मत बनलेलं आहे. व्हिडिओ थोडा लांब झालेला आहे, परंतु या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये जाणून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. तर कुठल्या ॲप्लिकेशनसाठी कुठलं नोझल वापरावं याच्याबद्दल जर तुम्हाला अजून डिटेल्स हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात. मी इंडिपेंडेंटली प्रत्येक नोझलचा सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकतो. हे नॉलेज आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं आहे, कारण चुकीच्या वेळी चुकीचं जर नोझल वापरलं तर त्याच्यामधून येणारे रिझल्ट्स हे आपल्यासाठी सुखकारक नसतात. एवढं पाणी उडून देखील जर रिझल्ट मिळाले नाही तर होणारं नुकसान हे मोठं असतं. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. नवीन हंगामासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.